वाद, एकाने दप्तरातून कोयता काढला अन थेट भयंकर घटनेने सांगलीत खळबळ। सांगलीतील घटना, विद्यार्थी गंभीर जखमी। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल दिनांक 29/1/2024 रोजी मुलांच्या मध्ये झालेल्या मारामारीमध्ये 9वी वर्गातल्या 14 वर्षाच्या विधी संघर्षकाने त्याच्याच वर्गातील सह अध्यायी असलेल्या सलमान मुल्ला या 14 वर्षाच्या मुलावर मानेवर तसेच हातावर गंभीर स्वरूपाचे वार केले। त्यासाठी त्याने स्वतःच्या दप्तरामधून छोटा कोयता सोबत घेऊन आला होता। ही घटना 4:30 वाजता शाळेमध्ये घडलेली आहे। सदर मुलगा त्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला आणि जो जखमी होता त्यास आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग या ठिकाणी दाखल करण्यात आले। सांगली शहरातील हर्बट रस्त्यावरील स्कूलमध्ये आज सायंकाळी विद्यार्थ्यावर वर्गमित्रानेच कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले। यात सलमान जावेद मुल्ला वय वर्ष 14 राहणार 100 फुटी रस्ता सांगली हा जखमी झाला। सायंकाळी 5:30च्या सुमारास शाळेत हा हल्ला झाला। पूर्वीच्या वादातूनच हे कृत्य झाल्याचं पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितलं। आज शाळेत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे। संस्थेने याची दखल घेतली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, जखमी सलमान मुल्ला हा कुटुंबासह 100 फुटी रस्ता परिसरात राहतो। त्याचे वडील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। सलमान इयत्ता 8वीत शिकतो। आज नेहमीप्रमाणे तो शाळेत गेला होता। संशयित हल्लेखोर त्याचा वर्गमित्र आहे। त्यांच्यात पूर्वीपासून किरकोळ कारणातून वारंवार भांडण होत होतं। 2 दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता। संशयिताने आज शाळेत येऊन दप्तरातूनच कोयत्यासारखे धारदार हत्यार आणले होते। सायंकाळी 5:30च्या सुमारास हल्लेखोराने सलमानवर हल्ला केला। त्यात मानेवर आणि हातावर गंभीर इजा झाली। शाळा प्रशासनाने सलमानला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले। अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मी डॉक्टर शरद शामराव सावंत, ॲक्सिडेंट अँड प्लास्टिक सर्जन, आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली येथे गेले 23 वर्ष झालं वैद्यकीय सेवा पुरवतोय। सलमान मुल्ला हा 10 वर्षाचा मुलगा काल संध्याकाळी 7 वाजता मारामारीच्या केसमध्ये आपल्या आदित्य हॉस्पिटलला ॲडमिट झाला। त्याच्या मानेवरती खोल जखम होती आणि त्याच्या डाव्या हातावरती धारदार वस्तूनं वार झालेले होते। त्याच्यामध्ये हाताच्या एक शीर तुटलेली होती आणि या सगळ्या जोडण्याचं काम काल आमच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे। त्याच्या अंगावरती टोटल जवळजवळ 50 टाके पडले। रात्री उशिरा त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे। त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। नासिर सय्यद, लोककलम न्यूज, सांगली।